मी आपल्या माध्यमातून जर माझे शिवसेनेचे शिंदे साहेबांवर निष्ठा असणारे आणि प्रेम करणारे कार्यकर्ते इथे असतील तर जाहीरपणाने सांगू इच्छितो की पैशाचा व्यवहार करून तिकीट देणारे एकनाथ शिंदे साहेबांचे पदाधिकारी नाहीत किंवा नेते नाहीत। आमच्या काही कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरामध्ये अशा पद्धतीनं जर वक्तव्य केलं असेल तर ते दुर्दैवी आहे, हे खेदजनक आहे। जे कोण बोलले असतील त्यांची मी समजूत काढेन। अजिबात समन्वय नाही याच्यातला भाग नाही। आणि मी आपल्या माध्यमातून जर माझे शिवसेनेचे शिंदे साहेबांवर निष्ठा असणारे आणि प्रेम करणारे कार्यकर्ते इथे असतील तर जाहीरपणाने सांगू इच्छितो की पैशाचा व्यवहार करून तिकीट देणारे एकनाथ शिंदे साहेबांचे पदाधिकारी नाहीत किंवा नेते नाहीत। आमच्या काही कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरामध्ये अशा पद्धतीनं जर वक्तव्य केलं असेल तर ते दुर्दैवी आहे, हे खेदजनक आहे। जे कोण बोलले असतील त्यांची मी समजूत काढेन। परंतु कदाचित तो उद्रेक असतो, आक्रोश असतो कार्यकर्त्यांच्या मनामध्ये की तिकीट का मिळालं नाही। तर आता अनेक गोष्टी आपण सोशल मीडियावर बघतो, अनेक गोष्टी आपल्या माध्यमातून बघतो, त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं की आपल्याकडे असं झालं असेल की काय। पण असा एकही नेता आमच्या पक्षामध्ये नाही की जो आर्थिक व्यवहार करून अशा पद्धतीनं भांड्याडक कृती करेल। त्याच्यामुळे जे कोण बोलले असतील त्यांची समजूत। साहेब, आता जे उमेदवार आपल्या पक्षाचा एबी फॉर्म घेऊन गेले ते एबी फॉर्म मागे घेतला जाणार का सगळे? मोठा भाऊ पण वारंवार हेच सांगतो की महाराष्ट्रात सुद्धा सत्तेसोबत असं असतं नाही, शिंदेच्या शिवसेनेला हार्ड बार्गेन करावं लागतं। पुण्यापुरतं नाही, मुंबईसाठी अक्षरशः कार्यकर्ते रडतायत तिथे साहेब। तुमची वारंवार आतमध्ये अन करू म्हणतात, हे तुम्हाला मान्य आहे का? कार्यकर्त्यांच्या भावना समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। आम्ही देखील सर्वसामान्य कार्यकर्ते होतो। आमच्या घरामध्ये देखील कोण आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण नव्हते। त्याच्यामधनं आम्हाला मोठं करण्यामध्ये देखील शिंदे साहेबांचा मोठा हात आहे। त्याच्यामुळे कार्यकर्ते जर भावनिक झाले असतील त्यांची आपण समजूत काढू। पण महत्त्वाचा मुद्दा जर आपण सांगितलं की भाजपाच्या मुंबईच्या जागा वाटपामध्ये काही गडबडी झाल्या, मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो त्या जागा वाटपाचा आणि त्या अलायन्समधला मी एक घटक होतो। त्याच्यामुळं कुठेही शेवटी जागेमध्ये चढाओढी कुठेही ग्रामपंचायतीला पण असते अलायन्स झाल्यानंतर, त्याच्यामध्ये कुणी कोणाला चेपलं असं होत नाही। म्हणून मी शिवसेनेच्या वतीने सांगितले की शिवसेनेबरोबरची भाजपाची युती होती, तुटली, हे जे वाक्य आहे हे आमच्या दृष्टीनं आक्षेप घेणारं वाक्य आहे। मग ते आमच्यापैकी कोणी बोललं असेल तर त्यांचे बोलू नये, त्यांना आम्ही सांगू। पण मी आज जे सांगतो हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशाप्रमाणे मी प्रेस घेतो।